नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 मित्रांनो, जी आपली गट अ आणि गट ब च्या पदासाठी मित्रांनो जी सरळ सेवा पद भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्या मित्रांनो आपण परिपूर्ण परीक्षा पॅटर्ननुसार मित्रांनो सर्व काही परीक्षाभिमुख अशी PYQ बेस व अतिसंभव प्रश्न मित्रांनो यामध्ये आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही आपला मागील व्हिडिओचा भाग 1 पाहिला नसेल तर तुम्हाला मित्रांनो त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तिथून जरी मित्रांनो पाहून घ्या, कारण का त्यामध्ये देखील मित्रांनो आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो हे जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधले प्रश्न आहेत, जर तुम्ही आरोग्य खात्याच्या कोणत्याही पदसंभामध्ये अर्ज केला असाल किंवा तुम्ही सहाय्यक आयुक्त या पदासाठी अर्ज केला असेल किंवा मित्रांनो जी टेक्निकल फील्ड आहे आपली, ज्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज केला असेल, तर त्या सर्वांसाठी मित्रांनो हे प्रश्न 100% महत्त्वपूर्ण असणारे आहेत. कारण का मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये सामान्यांचं शिक्षण सर्व जे काही पदं आहेत त्या सर्वांसाठी मित्रांनो कॉमन सेक्शन ठेवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये प्रत्येकी सेक्शनवर तुम्हाला 10 प्रश्न विचारण्यात येणारे आहेत. म्हणजेच की ज्यामध्ये GK/GSचे 10 प्रश्न असणारे असतील, ज्यामध्ये तुम्हाला मॅथ रिझनिंगचे 10 प्रश्न, त्यासोबतच तुम्हाला जे इंग्लिश ग्रामर आणि मराठी ग्रामरचे 10 प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात येणारे आहेत. आणि टोटली 40 प्रश्न असणारे आहेत, जे की तुम्हाला 80 गुणासाठी जे की अतिशय महत्त्वपूर्ण असणारे आहेत. त्यामुळे टेक्निकल सोबत आपल्याला नॉन टेक्निकलचे देखील तेवढेच प्रश्न इम्पॉर्टंट या ठिकाणी असणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओला खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जर तुमचा टेक्निकल किंवा नॉन टेक्निकलचा सब्जेक्ट वीक असेल, जे की स्पेशली आरोग्य खात्याशी संबंधित जे विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज करत आहेत, तर त्यांचं जो नॉन टेक्निकल सेक्शन आहे तो खूप वीक असेल, तर मित्रांनो त्यांनी तर आपले व्हिडिओ रेग्युलरली पाहत चला. आणि आरोग्य खात्यासंबंधात जेवढे काही आपले जे बॅचेस आहेत त्या टेस्ट सिरीजचे वगैरे, ते मित्रांनो आपण ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये इंटिग्रेट केलेलं आहे. तर तुम्ही जॉईन वगैरे केलं नसाल तर लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो, तिथून आपले ॲप डाउनलोड करून घ्या. तिथून तुम्ही मित्रांनो 26 तयारीला जे आहे ते लागू शकता. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहा पहिला, जो की काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने जे आहे बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना केलेली आहे. आणि मित्रांनो जी आपली परीक्षा जी आहे ती TCS ही घेत आहे. आणि मित्रांनो TCS जे आहे सेम टू सेम तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते विचारली जातात. आणि तुमचा लेवल देखील गट अ चा असल्यामुळे प्रश्नांची पातळी देखील मित्रांनो पदवी दर्जाची असणारी आहे. त्यामुळे तुम्हाला जे लेवल ठेवायचं आहे तुमच्या प्रश्नांचा तो खूप हाय लेवलमध्ये करायचा आहे. परंतु मित्रांनो तुम्ही आपली स्पेशली बॅच जॉईन केली असाल तर मित्रांनो 100% तुम्हाला सांगतो तुमची परिपूर्ण त्या ठिकाणी तयार होणारी असेल. तुम्हाला कसल्या बाबीची जे शोधण्याची आवश्यकता पडणारी नसेल मित्रांनो. तर याचं जे उत्तर आहे, जे की बुद्धभूषणम या ग्रंथाची जी रचना केलेली आहे, तर ती केलेली आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी जे आहे बुद्धभूषणम जे की या ग्रंथाची रचना केलेली आहे. आणि हा जो ग्रंथ आहे संस्कृत ग्रंथ आहे, आणि संस्कृत ग्रंथ असल्यामुळे या प्रश्न जे आहे वारंवार विचारला जातो. पर्याय नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील जो प्रश्न आहे, जो की प्रश्न 2 काय म्हणतो, की ओणम हा जो उत्सव आहे कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर जो ओणम हा जो उत्सव आहे, जो की फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो, असा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायाचं अ, जे की केरळ. केरळ या राज्यामध्ये जे आहे ओणम हा जो आहे थोडक्यामध्ये जो की फेस्टिवल जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. तर कर्नाटकामध्ये कोणता सेलिब्रेट केला जातो, तर कर्नाटकामध्ये दसरा हा जो फेस्टिवल आहे जो की सेलिब्रेट केला जातो. आणि तमिळनाडूमध्ये जर विचारलं तर तमिळनाडूमध्ये जो पोंगल आहे, ज्यालाच की आपण मकर संक्रांती असं म्हणतो, तर पोंगल हा जो आहे जो की तमिळनाडूमध्ये सेलिब्रेट केला जातो. आणि आंध्र प्रदेशमध्ये जे आहे उगाडी, आंध्र प्रदेशमध्ये कोणता, तर उगाडी हा जो काही फेस्टिवल आहे जो की सेलिब्रेट केला जातो. तर जेवढे काही मी तुम्हाला या ठिकाणी याचं स्पष्टीकरण सांगणार असेल किंवा कोणत्याही प्रश्नाचं स्पष्टीकरण देत असेल, ते प्रत्येकी स्पष्टीकरण मित्रांनो तुम्ही खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवून घ्या, कारण का हे सर्व प्रश्न TCSने मागे झालेल्या एक्झाममध्ये विचारलेली आहेत. त्यामुळे यामधला कोणताही प्रश्न रिपीट होऊ शकतो किंवा तुम्हाला यावरून तुमचा प्रश्नांचा जो लेवल आहे तो देखील मित्रांनो तुम्हाला ठरवता येणारा असेल. त्यामुळे खूप काळजीपूर्वक हे प्रश्न पहा. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आपला पुढील, खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार असतो. तर काय म्हटलेलं आहे, की राज्य विधिमंडळ जे असतं त्यामध्ये अधिवेशन बोलवण्याचा अधिकार. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायाचं, जे की क, राज्यपाल, जे राज्याचे राज्यपाल असतात. तर कलम 174 अन्वये जे आहे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार जो की राज्यपाल यांना जो आहे तो थोडक्यामध्ये देण्यात आलेला आहे. तर असेच प्रश्न तुम्हाला मित्रांनो सेम टू सेम लेवलची परीक्षेमध्ये येत असतात. त्यामुळे तुम्हाला जी तयारी करायची आहे तुमची जी याच लेवलला करायची आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढील प्रश्न 4 असा आहे पहा, की 1857 मध्ये स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे
सुरगाणा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होते? तर काय नाव म्हटलंय? सुरगाणा हे जे आहे ते की कोणत्या जिल्ह्यातील म्हटलेलं आहे म्हटलं. कधीचं? तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ड, जे की नाशिक. तर नाशिक या जे आहे जिल्ह्यातील होते. तर नाशिक आणि नगरमधील जो उठाव आहे, नाशिक आणि नगरमधील उठाव, त्यावेळेचा हा थोडक्यामध्ये प्रश्न विचारला आलेला होता. तर जे 1857च्या बंडात नाशिक नगरमध्ये जी भिल्लांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये शस्त्रे हातात घेतलेली होती, तर सांगायचं झालं थोडक्यात तर 21 जून 1857ला. कधी? तर 21 जून 1857ला नांदगावला भिल्ल आणि इंग्रज यांच्यामध्ये जे आहे ते जोरदार चकमक झालेली होती. त्यामुळे याचं पर्याय नंबर ड ह्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा जर आपण पुढचा प्रश्न पाहिला तर काय म्हणतो पहा, की मुघलांनी निजामशहाच्या राज्याची राजधानी असलेलं अहमदनगरवर इसवी सन डॅश मध्ये आक्रमण केलेलं होतं. तर कधी जे आहे जे की आक्रमण केलेलं होतं कोणानी? तर मुघलांनी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की 1595 मध्ये जे आहे जे की आक्रमण केलेलं होतं. पुढील प्रश्न पाहू आपला. प्रश्न आपला 6वा काय म्हणतो पहा या ठिकाणी, की खालीलपैकी कोणता हिमालय केरवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर केरवा निर्मितीसाठी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर केरवा निर्मितीसाठी कोणतं हिमालय प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की काश्मीरी हिमालय हे जे आहे जे की केरवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. पर्याय नंबर याचं काय उत्तर होणार असेल? जे की पर्याय नंबर याचं अ हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 7वा प्रश्न पहा काय म्हणतो, खालीलपैकी कोणता जिल्हा छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये येत नाही? तर जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये येत नाही म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की सांगली या जे आहे थोडक्यामध्ये जो की हा जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये येत नाही, जे की पूर्वीचा औरंगाबाद विभाग, तर त्यामध्ये जे आहे ते येत नाही. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर सांगायचं झालं, छत्रपती संभाजीनगरचा जो विभाग आहे जो की महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग आहे. तर या विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर या विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. तर 1948ला जे आहे सांगायचं झालं तर पूर्वीच्या भाषेमध्ये जे की औरंगाबाद विभागामध्ये फक्त 5 जिल्हे होते. तर 1948ला. पण आता जे आहे सध्या किती आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत. पूर्वी 5 जिल्हे होते. त्यामुळे हा सर्वात मोठा विभाग जो आहे तो मानला जातो. जर सांगायचं झालं तुम्हाला तर प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे जर सांगायचं झालं तर ज्यामध्ये की पुणे आणि नाशिकमध्ये एकूण 5-5 जिल्हे आहेत. तर कोकणमध्ये 7 जिल्हे आहेत. अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आहेत आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद यामध्ये 8 आणि नागपूरमध्ये जे आहे ते 6 जे की जिल्हे आहेत. तर हे संपूर्ण तुम्ही आकडेवारीनुसार लक्षात ठेवून घ्या, कारण का तुमच्या परीक्षेमध्ये यावर आधारितचा जो प्रश्न आहे तो विचारला जाऊ शकतो. जर तुम्हाला आता असं वाटत असेल की छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात तर त्यामध्ये मी तुम्हाला नावं सांगतो. पहिला आहे बीड, दुसरा आहे नांदेड, तिसरा आहे जे की छत्रपती संभाजीनगर आणि चौथा आहे जालना, 5वा आहे उस्मानाबाद, 6वा आहे लातूर, 7वा आहे परभणी आणि 8वा आहे हिंगोली. असे 8 जिल्हे जे की या विभागामध्ये येतात. तर हे सर्व काही तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा पुढचा काय म्हणतो पहा, की सिन्नर हे कोणत्या जे की जिल्ह्यात आहे? तर सिन्नर हे जे संग्रहालय आहे जे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर असा प्रश्न. तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर जे की अ, नाशिक. तर नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. तर सिन्नर संग्रहालय हे काय आहे? तर जे की खार म्हणजे खारगोटी खनिज संग्रहालय सिन्नर संग्रहालय म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. तर सिन्नर संग्रहालय हे नाशिकमधील सर्वात प्रसिद्ध संग्रहालयापैकी एक आहे. तर सिंगर जे काही संग्रहालय आहे जे की खनिजाचं एक सुंदर आणि अद्वितीय संग्रह म्हणून जे आहे ते ओळखला जातो. तर हे कोणी बांधलं होतं असा प्रश्न आला. तर जे गारगोटी खनिज संग्रहालय आहे हे कृष्णचंद्र पांडे यांनी जे आहे ते बांधलेलं होतं. कधी कधी यावर देखील खूप डीप लेवलमध्ये गेला तर तुम्हाला प्रश्न जो आहे तो विचारला जातो आणि तुम्हाला अभ्यास देखील खूप डीप लेवल पद्धतीनंच करायचा आहे मित्रांनो, कारण का आपली गट अ ची ही परीक्षा असल्यामुळे त्याचा लेवल देखील आतापर्यंत जेवढी काही TCS ने घेतलेली परीक्षा आहेत त्याच्यापेक्षा खूप टफ लेवलचा तुम्हाला यावेळेस पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सांगतो की जे विद्यार्थी आरोग्य विभागासंदर्भातील तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल, तुम्ही त्या सर्व पदांसाठीच्या आपल्या ॲपमध्ये जे मित्रांनो आपण कोर्सेस डिजिटली तुम्हाला करून दिलेले आहे त्या ठिकाणी, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण तुमच्या टॉपिकनुसारची टेस्ट सिरीज सर्व काही त्या ठिकाणी मिळणार असेल. तर लगेचच्या लगेच आता आपल्या डिस्काउंट ऑफरमध्ये मित्रांनो तुम्ही संपूर्ण जण विद्यार्थी जेवढे काही आरोग्य विभागासंदर्भात तुम्ही अर्ज केलेला असाल, जर तुम्हाला नाऊन टेक्निकलमध्ये अडचणी असेल
असेल त्यामध्ये आपण नाउन टेक्निकलसाठी ई बुक आणि प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला ऍड करून दिलेला आहे, ज्यामुळे तुमची नाउन टेक्निकलची भीती मित्रांनो त्या ठिकाणी परिपूर्ण होणार असेल आणि त्यासोबतच तुमच्या पदानुसार त्या ठिकाणी आपण टेक्निकल देखील संपूर्ण काही एमसीक्यू क्वेश्चन बँक त्या ठिकाणी तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन केला तुमच्या पदानुसार तर तुमच्या पदाची 100% तयारी मित्रांनो एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल. त्यामुळे जे विद्यार्थी अजूनही जॉईन केले नसतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केलं नसेल त्यांनी लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या पदानुसार त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो परिपूर्ण तुमच्या बॅचला ती जॉईन करा. त्यामुळे तुम्हाला परिपूर्ण आपण टेस्ट सिरीज ई बुक तुम्हाला उपलब्ध मित्रांनो आपण करून देणार आहोत. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू आपण 9वा. काय म्हणतो पहा की कागीद नृत्य हे कशाशी संबंधित आहे. तर जे कागीद नृत्य प्रकार आहे तो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ड, जे की हा जो नृत्य आहे जो की बौद्ध समाजाशी बौद्धांशी जे आहे थोडक्यामध्ये संबंधित आहे. तर जे भारतातील राज्य आणि राज्यानुसारचे जे नृत्य प्रकार आहेत ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का TCS हे ज्यावर देखील कधी कधी प्रश्न जे आहे ते विचारतं. पर्याय नंबर ड ह्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न काय म्हणतो पहा की सन 1849 मध्ये भारतातील कोणत्या शहरात परमहंस जे की मंडळाची स्थापना झाली. तर परमहंस मंडळाची स्थापना जी आहे ती म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की 4 मुंबई. सध्याची मुंबई आहे पण पहिलंच काय होतं, पहिलंचं बॉम्बे हे होतं आणि 1889 मध्ये जे आहे जे की बॉम्बेमध्येच जे की परमहंस मंडळाची स्थापना जी आहे ती केलेली होती. तर परमहंस जे मंडळ आहे किंवा जी सभा आहे त्याची स्थापना कोणी केली असा प्रश्न जर आला तर त्यांची स्थापना जी आहे दादोबा पांडुरंग यांनी जी आहे थोडक्यामध्ये 31 जुलै 1849 मध्ये जे आहे मुंबई येथे जी आहे ती केलेली होती. तर या सभेच्या स्थापनेमध्ये भिकोबा दादा चव्हाण, रामचंद्र बाळकृष्ण जयकर या मंडळाची जी मदत झाली व अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे देखील होते. तर परमहंस सभा ही जी आहे गुप्त सभा होती. समाजावर जे ख्रिस्ती धर्माचा प्रभाव होता तिचे गुप्त गुण चालले, पण फार काळ ही जी आहे ती चालू शकली नाही, कारण सभेच्या सदस्यांची यादी चोरीला गेली आणि वर्तमानपत्रात जी की प्रकाशित झाली. त्यामुळे समाजाच्या भीतीने जे आहे तिचे काम तिथंच थांबलेलं होतं. तर प्रत्येक वेळेस यावर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो, परंतु बरेच विद्यार्थी हा टॉपिक जे आहे जे की पाहत नसल्यामुळे या प्रश्नावर हमखास चुका जे आहे ते करत असतात. परंतु तुम्ही गट अ ची परीक्षा असल्यामुळे तुम्ही हे प्रत्येक बारकाईचे टॉपिक लक्षात ठेवून घ्या, तुम्हाला यावर प्रश्न पाहायला मिळणारच असेल. त्यानंतर प्रश्न 11वा आपला पहा काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केलेली आहे. तर जी गाथा सप्तशती आहे ही प्रसिद्ध रचना जी आहे केलेली आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की या ठिकाणी हाल, जे काही राजा हाल हा जो होता जे की या सातवन राजाने जे आहे गाथा सप्तशती ही जी आहे प्रसिद्ध काव्यरचना केलेली आहे. तर राजा हाल बद्दल सांगायचं झालं तर या जो आहे सातवन राजाबद्दलची एक फक्त वाइंडमैन साधनाच्या आधारे माहिती मिळते आणि याने प्राकृत भाषेला राजाश्रय घेऊन गाथा सप्तशती हा जो आहे प्राकृत काव्य संग्रह रचल्याची जी की आपल्याला माहिती पाहायला मिळते. म्हणून पर्याय नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा आपला, 2011 जनगणनानुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. तर जनगणना हा देखील टॉपिक तेवढाच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण का जनगणनेवर आधारित देखील भरपूर सारे प्रश्न TCS जे आहे ते हमखास विचारत असते. तर यासाठी आपण आपल्या ॲपमध्ये स्पेशली तुम्हाला जे जनगणनेची PDF देखील इंटिग्रेट करून दिलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही MPSC लेवलमध्ये तुम्हाला जनगणनाची त्यामध्ये आपण माहिती जी आहे ती काढून दिलेली आहे. तर तुम्ही एक वेळेस ते नक्की पाहून घ्या परीक्षेच्या पूर्व, तुम्हाला नक्की त्याची मदत होणारी असेल. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की 3 रत्नागिरी हे जे आहे ते होणारं असेल. क हे याचं पर्याय होणारा असेल. तर पर्याय नंबर क हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 13वा असा आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक हे सुसंस्कृत भगवद्गीताचा अर्थ जे की स्पष्ट करते. तर भगवद्गीताचा अर्थ या ठिकाणी जे आहे ते स्पष्ट करते असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की क भावार्थ दीपिका हे जे आहे जे की भगवद्गीताचा अर्थ सुस्पष्ट करते. तर भावार्थ दीपिका ही जी आहे इसवी सन 1290 मध्ये नेवासे या गावातील मंदिरात एका जे की खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी जे की भाष्य केलं त्यालाच म्हणतात. पर्याय नंबर याचं क हे त्यामुळे होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील प्रश्न काय म्हणतो पहा या ठिकाणी, महाराष्ट्रात डॅश हवामानशास्त्रीय जे की उपविभाग आहे. तर उपविभागामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हवामानशास्त्रीय. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की 4 म्हणजेच की ड
4 उपविभागे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 4 आहेत. कोणकोणते? कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे जे आहेत 4 हवामानशास्त्रीय उपविभाग आहेत. म्हणून पर्याय नंबर ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्य प्रदान करण्यात आलेली आहेत? जे की मूलभूत कर्तव्य असं म्हटलेलं आहे. तर कयामध्ये? तर पर्याय नंबर ड हे होणार असेल, जे की 51 अ मध्ये जे आहे जे की मूलभूत कर्तव्य प्रदान करण्यात आलेले आहेत. आता किती मूलभूत कर्तव्य आहेत एकूण? तर एकूण जे आहे 11 जे की मूलभूत कर्तव्य आहेत आणि 11वं सांगायचं झालं तर घटनेमध्ये जे आहे 10च मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आला, परंतु 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे जे की 86व्या घटनादुरुस्तीने म्हणजेच की 2002 मध्ये जे की समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर पहिलं 10 होती, परंतु आता जे आहे जे की 11 झालेली आहेत. तर 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यासाठी घटनेमध्ये भाग 4 हा जो आहे नवीन भाग समाविष्ट करण्यात आला आणि मूलभूत कर्तव्य जे की भारतीय राज्यघटनेमध्ये रशियन घटनेवरून जे आहे ते घेण्यात आलेलं आहे. हे देखील तुम्ही या मूलभूत घटनेसंबंधित तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि कसाही फिरून वगैरे कसाही प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपली तयारी जी आहे प्रत्येक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी असणं जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं जे की ड हे या ठिकाणी उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 15 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर परीक्षेमध्ये तुम्हाला सामान्यांच्या सेक्शनवर फक्त 10च प्रश्न येणारे आहेत, परंतु त्याच्यासाठी गुण मात्र महत्त्वपूर्ण आहेत, जे की 20 गुण असणारे आहेत. तुम्हाला प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण जे आहे परीक्षेमध्ये दिले जाणारे असतील. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट होणारा असेल. तर मित्रांनो प्रत्येक प्रश्न जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून घ्या अशा प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली मित्रांनो टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नसेल त्यांनी लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तिथून मित्रांनो ॲप डाउनलोड करून घ्या चांगल्या उत्तम तयारीसाठी आणि तुमच्या पदानुसार त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही तुमच्या तयारीला जे आहे ते लागू शकता. तुम्ही आरोग्य खात्याची कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल त्यासाठी आपण टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेली आहे. सहाय्यक आयुक्त या पदासाठी उपलब्ध करून दिलेली आहे व त्यासोबतच मित्रांनो तुमच्या आपले कनिष्ठ अभियंता व विद्युत अभियंता यासाठी देखील आपण त्यामध्ये संपूर्ण काही ऍड करून दिलेलं आहे. तर लगेच मित्रांनो जॉईन करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.